नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वारंवार विचारण्यात आलेले इतिहासाचे प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात। गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए बाळ गंगाधर टिळक। बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ लिहिलेला आहे। ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी आत्मवृत्त। महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर आत्मवृत्त हे आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी येवला। येवला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराचा निर्णय जाहीर केलेला आहे। खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 4, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी ताराबाई शिंदे। ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए चैत्यभूमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर चैत्यभूमी हे आहे। ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, सार्वजनिक सत्याधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी महात्मा फुले। महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्याधर्म हे पुस्तक लिहिलेले आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी महात्मा फुले। महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 9, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए आनंदबाई जोशी। आनंदबाई जोशी हे अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला आहेत। ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमची स्थापना कोणी केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी रमाबाई रानडे। रमाबाई रानडे यांनी पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमची स्थापना केलेली आहे। खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 11, लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी गोपाळ हरी देशमुख। गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12, सन 1923 मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी विठ्ठल रामजी शिंदे। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए कर्मवीर भाऊराव पाटील। कर्मवीर भाऊराव पाटील हे कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक आहेत। ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना किंवा काव्य केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी अहिराणी। अहिराणी या भाषेमध्ये केलेले आहे। प्रश्न क्रमांक 15, डॅश डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी GV जोशी। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे। खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी जाईबाई
चौधरी जाईबाई चौधरी यांनी स्त्रियांसाठी पहिली रात्रशाळा सुरू केलेली आहे? ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. मुंबई कामगार संघाची किंवा मुंबई कामगार संघटनेची स्थापना कोणी केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघटनेची स्थापना केलेली आहे. या प्रश्नाला देखील तुम्ही IMPच करून ठेवायचं आहे. खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 18. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी श्री विचारवती. श्री विचारवती या नावाची संस्था स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी लोकमान्य टिळक. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. याही प्रश्नाला तुम्ही IMPच करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 21. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कसा विरुद्ध आवाज उठविला? खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 21. जशास तसा प्रश्न हा 2025ला पोलीस भरतीने विचारलेला आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे.